हरिओम. प्रवचन क्रमांक 14. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 77 ते 78. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 8. अर्जुना, तू शास्त्रविधीने तुला प्राप्त झालेले कर्तव्य कर्म कर. असे कर्म करणे हेच योग्य असून ते टाळणे अयोग्य आहे. तसेच कर्म न केल्याने शरीरयात्रा सिद्ध होत नाही. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 77. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी एथ तेन संभवे, आणि निषिद्ध केवी राहाटावे विचारी पा. कर्मयोग प्राप्त होण्यासाठी, कर्ममुक्त होण्यासाठी नैष्कर्म्य साध्य होणे आवश्यक आहे. परंतु निषिद्ध करू नये असे कर्म करून नैष्कर्म्य साध्य होणे शक्य नाही. मग असे कर्म का करावे याचा विचार करावा. अर्जुनापुढे नियतीने युद्ध उभे केले आहे. यावर स्वजनांची हत्या घडवणारे हे युद्ध करण्यापेक्षा अशा कर्माचा त्याग करून अरण्यात जाऊन कंदमुळे खाऊन योगी होण्याची इच्छा अर्जुनाने व्यक्त केली आहे. हे असे युद्ध अर्जुनासाठी नियत आहे आणि जर त्याने ते स्वीकारले तर मग त्यामुळे प्राप्त होणारे विहित कर्म म्हणजे स्वजनांची हत्या करणे त्याला भाग आहे. आपण 12व्या प्रवचनात पाहिले की नियत आणि विहित असे दोन्ही मिळून कर्मशास्त्र पूर्ण होते. यामुळे असे नियत कर्म अर्जुनाने केले नाही तर त्याला नैष्कर्म्य प्राप्त होणार नाही, आणि त्याने जर हे नियत कर्म केले तर स्वजनांची हत्या हे निषिद्ध कर्म त्याच्याकडून घडेल. असा अर्जुनापुढे दुहेरी प्रश्न निर्माण झाला आहे आणि यामुळे तो किम कर्तव्यमूढ झाला आहे. याचा अर्थ आपल्यासाठी असा आहे की आपल्याला प्राप्त नियत कर्म न करणे शक्य नाही. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर आपण काय करावे याचे उत्तर येथे भावार्थ दीपिका आपल्याला देत आहे. अशा वेळी मागील 12व्या आणि 13व्या प्रवचनात सांगितल्याप्रमाणे अंतःकरणामध्ये मनाने इंद्रिये आवरून अनासक्त होऊन नियत कर्माने विहित कर्म करावे. यायोगे नियतीने प्राप्त झालेले कर्म केले जाते आणि नैष्कर्म्यताही साध्य होते. हे कसे होते ते पुढील ओवीमध्ये माऊली विशद करत आहेत. ओवी क्रमांक 78. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरे तू. म्हणून स्थलकाल प्रसंगानुसार जे जे कर्म करणे योग्य आहे ते तू अनासक्त राहून करत जा. अनासक्त राहण्यात मनाचा मोठा अडसर असतो. मन प्रत्येक बाबतीत मोबदल्याची अपेक्षा करते. मनाच्या अपेक्षा कधीही पूर्ण होत नाहीत. मनाच्या एका अपेक्षेमधून पुढे 10 नवीन अपेक्षा निर्माण होतात आणि म्हणून आपले देहावसान होताना आपले न उपभोगलेले संचित साचलेलेच असते. यामधून जर आपली सुटका करून घ्यायची असेल तर मनाला कधीही रिकामे ठेवू नये. मन कामात नाहीतर रामात गुंतवून ठेवावे. एम्प्टी माइंड इज अ डेव्हिल्स माइंड. परंतु जर आपण निरीच्छ होऊन म्हणजेच मनाच्या सहभागाशिवाय कर्म केले तर अशा कर्मामधून नवीन इच्छांचे अंकुर फुटत नाहीत. यामुळे त्याचे संचित साचत नाही. म्हणून अध्यात्मामध्ये निष्काम कर्माला फार महत्त्व आहे. ही युक्ती टाळता न येणाऱ्या नियत कर्माबाबत वापरायची. जर आपले कुटुंबीय आजारी झाले तर आपण त्यांच्यासाठी जे काही करतो त्याच्या मोबदल्याची आपण अपेक्षा करतो का? तसेच न टाळता येणाऱ्या नियत कर्माबाबत करायचे आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेले विहित कर्म करायचे. गाण्या बजावण्याच्या कार्यक्रमाने जागरण करायचेच असेल तर भजन म्हणत कीर्तन ऐकत जागा. माझ्या गावी परशुरामला भार्गवरामाच्या देवळात बाहेरगावचे अनेक कीर्तनकार, कथेकरी, पुराणिक यायचे आणि सर्व गावकरी अशा कार्यक्रमांना गर्दी करायचे. गणपतीच्या दिवसात सर्व 10 दिवस कोणाच्या ना कोणाच्या घरी
रात्री 8 ते 12 आरत्या म्हटल्या जायच्या. त्यानंतर प्रसाद ग्रहण व्हायचा आणि मग परत पहाटे 4 वाजेपर्यंत पुन्हा आरत्यांचा गजर व्हायचा. यामुळे आमचे जागरण हे जागृत राहून व्हायचे. यात संचित साचायचा प्रश्नच नसायचा. आताची जागरणे कशासाठी होतात आणि त्यामुळे भौतिक उपभोग अपुरे राहून त्यांचे संचित किती होते आणि त्यामुळे आपले जन्म मरण असे फेरे किती आरक्षित होतात, त्याला काही ताळतंत्र नाही आणि हिशोब नाही. हे सर्व तो चित्रगुप्तच जाणे. मनामुळे कर्मात हेतू, अपेक्षा, इच्छा असल्या की अमुकच पाहिजे आणि तमुकच नको, एवढ्याने काय होणार, यापेक्षा आणखी पाहिजे, असे भाव असतात. आपण मागील प्रवचनांमधून पाहिले आहे की आपण कधीही कर्माशिवाय राहू शकत नाही. असे जर आहे तर मग निषिद्ध कर्म कशाला करा. म्हणून माऊली सांगतात की मनाला आवर घालून स्थल काल प्रसंग पाहून प्राप्त असलेले नियत कर्म करा. त्या नियत कर्माच्या अनुषंगाने प्राप्त ते विहित कर्म करा. यायोगे आपण निष्काम नैष्कर्म्य राहून कर्म करतो आणि त्यायोगे संचित रहित राहतो. गावाला माझ्या काकांनी 75व्या वर्षी फणसाचे एक रोप तयार केले आणि पावसाळ्यात ते त्याचे प्रत्यार्पण करत होते. ते पाहून त्यांचा एक समवयस्कर गावकरी त्यांना म्हणाला, "काय रे, तुला म्हातारचळ लागला का? 75व्या वर्षी फणसाचे झाड लावून त्याला फणस 10 वर्षांनी लागतील." वर काकांना सदिच्छा देत म्हणाला, "तोपर्यंत तू वरती गेलेला असशील." काका त्याला म्हणाले, "तू आत्ता जे फणस खात आहेस ते तुझ्या आजोबांनी लावलेले झाड आहे. त्यांनी ते लावले म्हणून तू फणस खात आहेस. प्रत्येक काम स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठीच करायचे असे नाही. आत्ता लावलेल्या झाडाचे फणस माझी मुले नातवंडे खातील. यात झाड लावतानाच मला आनंद देत आहे." आपल्या वाट्याला आलेले नियत आणि विहित कर्म करा. या दोन्ही मिळून शास्त्र पूर्ण होते. प्रत्येक ठिकाणी मोबदल्यासाठी अडू नका. फळाची आशा संचित निर्माण करते. त्यामुळे संचित साचून आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. हरिओम.